300 वर्षापेक्षा जास्त परंपरा जपणारी खोत परिवाराची मानाची सासनकाठी आज ज्योतिबा डोंगराकडे प्रस्थान करणार आहे. ज्योतिबा डोंगरावर प्रस्थान करण्यापूर्वी आरती केली जाते. ही ज्योत, हा नगारा आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात ही आरती संपन्न होते. आणि मग आम्ही सगळीजण भक्तिभावाने पारंपरिक वाद्याच्या गजरात आरती संपन्न करतो. पूर्वीच्या काळी चालत, त्यानंतर बैलगाडी, त्यानंतर जशी साधनं उत्पन्न होती तशा पद्धतीने यात्रेस निघायची. आरती झाल्यानंतर मानाची सासनकाठी ज्या वेळेला घेऊन जात असतो त्यावेळेला गल्लीतील महिला सासनकाठीच्या स्वागतासाठी पाण्याची गागर भरून घेऊन दारात उभ्या असतात आणि जशी दारात येईल तसं पायावर पाणी घालून स्वागत करत असतात. आणि ह्यो काय विषय म्हणायचं, अहो हलगीशिवाय मजा आहे होय, असं खणखणीत आपल्याशिवाय हलगी. मानाची सासनकाठी खांद्यावर घेऊन हलगी आणि सोबतीला टाळ यांच्या आवाजावर ठेका धरून नाचताना एक वेगळाच आनंद येतो. म्हणजे विषय काय तर रत्नासूर व कोल्हासूर या राक्षसांनी अत्याचार सुरू केला होता. तेव्हा करवी निवासीने श्री महालक्ष्मी केदारनाथांचा म्हणजे ज्योतिबा यांचा धावा केला. तेव्हा ज्योतिबा देवाने राक्षसांचा संहार केला. हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. तेव्हा महालक्ष्मी व चोपडाई देवीने त्यांना वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. या सोहळ्यात यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते. त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेबनाथ येते. तेव्हापासूनच केदारनाथ चैत्र पौर्णिमेस सासनकाठी नाचवत श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी जातात. आमची देखील खोत परिवाराची मानाची सासनकाठी गेली 300 वर्ष ही परंपरा आम्ही जपतोय. या वर्षी ही खोत परिवाराचा तरुण वर्ग यात्रेस निघाला आहे. चैत्र यात्रेत गुलाल, खोबरे, बंदी उधळण अनोखी असते. सासनकाठ्या 40 फूट उंचीच्या असतात. रंगबिरंगी कपड्यांनी सजवलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचवल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग गुलाला बैरीच्या विशीतली आरती आटोपल्यानंतर मानाची सासनकाठी गाडीवर बांधण्यात येत आहे. गाडीवर बांधल्यानंतर आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत. खाली गाडीत जागा नसल्यामुळे आम्ही टप्पावर जागा पकडलेली, त्यामुळे तो विषयच हार्ड होता. हे काळभैरीचं मंदिर भैरीच्या नावाने ज्योतिबाच्या
1.5-2 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली डोंगरावर पोचलेलो आहोत. आणि ही गर्दी बघा, लाखो करोडो भाविक भक्तिभावाने इथं डोंगरावर आलेले आहेत. त्या सासनकाठ्या बघू शकता. यात्रा कमिटी आणि प्रशासनानं चांगलं नियोजन केलं होतं. पोलिसांनी तर पार्किंग कुठं पोलीस म्हणतील तिथं हे ब्रीदवाक्य नादच खुळा होते. त्यामुळं त्यांच्या पुढं जाण्याचा विषयच येत नव्हता. डोंगरावर पोचल्यानंतर दक्षिण दिशेला म्हणजेच दक्षिण दरवाजाच्या पायथ्याशी गाडी पार्क करून मानाची सासनकाठी घेऊन डोंगर चढू लागलो. सोबत हलगी, टाळ आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या गजरातच डोंगरावर पोचलो. मानाची सासनकाठी घेऊन मंदिराच्या 5 फेऱ्या सासनकाठी नाचवतच मारल्या. त्या मारल्यानंतर ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी उभे राहिले. 1-2 तासांनी देवाचं दर्शन झालं आणि खाली आलो. दुसरा दिवस उजाडला आणि निवेद करायला तयारी चालू आहे. चला की मग. हे इथं शिरा करून ठेवलाय मस्तपैकी आणि ह्या भांड्यात भात आहे, जिरा भात करून ठेवला. हे बघा, ह्यो आमचा मोठा दादा. या म्हणजे जेवण फर्स्ट क्लास बनवतो ह्यो. हे आचार्याने याच्या हातामागे हे 4 जण दिलेत. ते आता सांडगं तळायला ह्यो काढायला म्हणजे एकटा घेऊन उभं राहायचं, एकटा तळायचं हे विषय चालू आहे. आणि इकडे महिला मंडळ बघा, हे डाटा ट्रान्सफरचं काम चालू आहे. आणि या आमच्या मोठ्या वहिनी या भाजी इकडे चिरून द्यायला लागल्यात. आणि हे बघा, हे 4 जण इकडे बसलेत. हे म्हणजे विषय मोठा चालू आहे, काहीतरी नियोजन चांगलं करायला. आणि ही आमच्या खोत परिवाराची मानाची सासनकाठी. कसा आहे झेंडा, आहा झकास, नाद करायचा नाही. आणि बाकीच्यांच्या पण इथं सासनकाठी आहेत. तो मंदिर इकडे. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली. ज्योत म्हणजे तेज, प्रकाश, वायू, तेज, पाणी, आकाश व पृथ्वी या 5 महाभूतांपैकी तेजाची शक्ती दैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा. डोंगरावरती येणारा तो 4ही बाजूचा आवाज म्हणजे हलगीचा, टाळांचा आणि ज्योतिबाच्या नावानं चांगबलच्या गजराचा मन एकदम असं प्रसन्न व्हायचं. इकडं प्रसादाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. थोडी भाजीची फोडणी टाकायची होती. इकडे कांदा बिंदा चिरून फोडणीची तयारी जोरात चालू होती. इकडे आमच्या मोठ्या वहिनींचं काय काम जोरात चालू होतं. इकडे भाजी बिजी चिरून द्यायचं. बटाटो आणि वांगी चिरा लागल्यात. चिरून झालंय त्यांचं. आता भाजी शिजवली म्हणजे विषय संपला. हा, ह्यो कोण माहिती आहे का? ह्यो आमचा लाडका फौजी आहे बरं का. ह्यो माझा दादा काय आर्मीत असतोय. का सुट्टी टाकून आलाय ज्योतिबाला. कसा आहे हलकीच्या टेक्यावर, हा झेंडा कसं फडफडालाय. नाद करायचं नाही. जो तो आपापल्या कामात व्यस्त आहे. हे इकडं प्रसादाचं नियोजन चालू आहे जेवणाचं. आणि हे इकडे डाटा ट्रान्सफरचं काम चालू आहे. हे आमच्या वहिनी इकडे जे चिरून बिरून द्यायला लागल्यात. आणि हे असं कड्याकाचं ऊन पडले. आणि हे हलगीचा ठेका. विषय आहे काय, हलगी हातात आली की वाजवल्याशिवाय ग बसते वे. इकडं आरतीची तयारीसाठी दवना, गुलाल आणि इथं खाली नारळ. हे घोंगडं हातरलंय, ह्याच्यावर निवड ठेवतात. प्रत्येकाचा एक नारळ ठेवतात नवसाचा. ही आरती चालू झालेली आहे. नैवेद्य वगैरे तयार करून पारंपरिक वाद्याच्या गजरात आरती संपन्न होत आहे. देवाची आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर हे असं एका पंक्तीत बसून सगळेजण प्रसाद घेत आहोत. प्रसाद घेऊन झाल्यानंतर येथेच समस्तपैकी झोप काढलेली आहे. कुठं म्हणत असाल तर ते ट्रॅक्टर खाली आहेत. हे बघा, हे इकडे ट्रकाच्या खाली झोपलेलं आहे. एवढं कडक उन्हात देव दर्शनासाठी येणं चेष्टेची गोष्ट नाही. हे इकडं बघा दुसरे बसलेले आहेत. सगळी जो तो सावळी जिथं मिळेल तिथं गेलाय. म्हणजे गाडी असू दे, ट्रॅक्टर असू दे, त्या ट्रॅक्टरच्या खाली, ट्रकाच्या खाली जाऊन झोपलेले आहेत. एक अर्धा तास झोप काढल्यानंतर परत डोंगराकडे जात आहोत आम्ही. म्हणजेच ते आमचे गुरव असतात. त्या गुरुवांना उल्पा म्हणजेच पीठ, डाळ, गूळ असं त्यांना ते देऊन नारळ एक आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी परत डोंगरावर जात आहोत. तरी बघू शकता मित्रांनो, खाली जिथं पार्किंग केलेलं आहे तिथून आम्ही वर हा दक्षिण दिग्विजय
महाद्वार म्हणजे ज्योतिर्लिंगाचा दक्षिण महादरवाजा. बघा हे आमचं गँग. मित्रांनो तुम्ही आवाज ऐकला असाल, हे शासनाचं चांगल्या प्रकारे असं नियोजन केलेलं आहे. हे आमचं खोतांचं गँग बघा आहे बघा काय. चला चला एका वळंब्यात चला वळंब्यात. शिरा शिरा चहा चालाय काय. चला लवकर चला चला माऊली पटापटा चला माऊली. आमच्या नेहमीच्या गुरुवांच्या घरी आम्ही पोचलेलो आहोत. ही उल्पा देऊन मंडळी आशीर्वाद घेऊन इथं बसलेलं आहे. बाकीची मंडळी आमची आत आहे. हे सगळं आशीर्वाद घेण्यासाठी इथं थांबलेले आहे आमचे खोत परिवार. हे आमचे महाराज. मगाशी सांगितल्याप्रमाणे तर रत्नासूर व कोल्हासूर या राक्षसांनी अत्याचार सुरू केला होता. तेव्हा करवी निवासीने श्री महालक्ष्मी केदारनाथांचा म्हणजे ज्योतिबा यांचा धावा केला. तेव्हा ज्योतिबा देवाने राक्षसांचा संहार केला. ते राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. तेव्हा महालक्ष्मी व चोपडाई देवीने त्यांना वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. या सोहळ्यात यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते. त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका. मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेबनाथ येते. तेव्हापासूनच केदारनाथ चैत्र पौर्णिमेस सासनकाठी नाचवत श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी जातात. एकदा का डोंगरावर जाऊन आलं की अशी ही तोंड अशी गुलाबी झालीच पाहिजे. विषय काय आहे, गुलाल लावायचं एकमेकांना आणि यात्रेचा आनंद लुटायचा. असं कोणाचं तोंड जर दिसलं रिकामी तर हे असं राड रिपीट करून टाकायचं त्याला. हा हे असं हे बघा हे बघा हे पिंटू दादा बघ. आणि एकदा का सगळी राड रिपीट झाली म्हटलं की आपली सासन काठी नाचवायची.
मानाची शासनकाठी खेळवून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गावर लागणार आहोत. आपल्या पूर्वजांनी 300 वर्षाची मानाची शासनकाठी ही परंपरा आपल्या पिढीपर्यंत टिकवून आमच्यापर्यंत पोहोचवली. तशीच आपली ही जबाबदारी आहे की आपण ही आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सगळीजण एकत्र येऊन ही परंपरा त्यांना शिकवली पाहिजे, दाखवली पाहिजे, जपण्यास सांगितली पाहिजे. आमच्या शासनकाठीप्रमाणेच इतर शासनकाठ्याही दक्षिण राजाचा आशीर्वाद घेऊन परतीच्या मार्गास लागले आहेत. बाकी काय नाही, ही परंपरा आपण पुढच्या पिढीला शिकवली पाहिजे एवढंच म्हणायचं आहे मला. विशीत आल्यानंतर आरती केली आणि निघालो. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देवपराधनाचा कार्यक्रम केला जातो. म्हणजेच ज्योतिबाला जाऊन आल्यानंतर सुरेशदादांच्या घरी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि सगळा खोतपरिवार हा प्रसाद घेण्यासाठी जमलेला असतो. त्यानंतर सायंकाळी उत्तरपूजा करून ज्योतिबा यात्रेची सांगता केली जाते.